नांदेड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती यांना ओबीसी संघटनेच्या वतीनं ओबीसीची जातनिहाय जनगणना करणे, यूजीसी समता विधेयक अंमलबजावणी आणि महात्मा ज्योतिराव फुले पुतळा विटंबना प्रकरणी कार्यवाही आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्याबाबत आज नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. भारतीय समाज रचना हे ऐतिहासिकदृष्ट्या 7 सत्ता ज्ञान आणि राज्यसत्ता यांच्या परस्पर संबंधातून घडलेली आहे. जाती केवळ सामाजिक वर्ग नसून संसाधनांची वितरण या निर्मितीची सत्ता आणि राजकीय प्रभू यांचे प्रमुख नियमित तत्व राहिलेले आहे. ज्ञानावर वर्चस्व असलेले समूहच राजकीय आणि प्रशासकीय सत्ता निर्माण करतो आणि या सत्तेच्या माध्यमातून सामाजिक रचना पुन्हा पुनरुत्पादित केली जाते. बहुजन समाजाच्या ऐतिहासिक वंचिततेचे मूळ हेच संरचनात्मक साखळीत सामावलेले आहे. याच पार्श्वभूमीवर खालील मागण्यांसह ओबीसी समन्वय समितीनं आपली वैचारिक विश्लेषण सादर केलेले आहे. भारतात तत्काळ पारदर्शक आणि वैज्ञानिक पद्धतीनं जातनिहाय जनगणना पहिल्या टप्प्यापासूनच राबवण्यात यावी. केंद्र सरकारनं बिहार राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु जेव्हा प्रत्यक्षात जनगणना करण्याची वेळ आली तेव्हा मात्र ओबीसी आणि इतर जातींचा त्यात कॉलम नसल्यामुळे जातनिहाय जनगणना होत नाहीये असं लक्षात आलं. यामुळे देशातील बहुसंख्य लोकांच्या भावनेशी खेळला जाणारा हा खेळ त्यांनी खेळला. या देशातील बहुसंख्य लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत. स्वातंत्र्याच्या आणि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षानंतरही त्यांना मुख्य प्रवाहात येता आलेलं नाहीये. जातनिहाय जनगणना हा केवळ प्रशासकीय आकडेवारीचा प्रश्न नसून सत्ता संरचनेचा प्रश्न आहे. बहुजन समाज संख्यात्मक दृष्ट्या बहुसंख्य असूनही आर्थिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय सत्ता अल्पसंख्याक घटकांकडे केंद्रित राहिली असल्यामुळे सामाजिक न्याय ही केवळ नैतिक संकल्पना नसून ते वैज्ञानिक निदानावर आधारित धोरण निर्मितीची प्रक्रिया आहे. आकडेवारीशिवाय समतेचे धोरण हे केवळ प्रतिमा ठरते. जातनिहाय जनगणना केल्यास जात, वर्ग, शिक्षण, रोजगार आणि संपत्ती यामधील संबंध स्पष्ट होईल आणि राज्यसत्तेला वास्तवता आधारित पूर्ण वितरण धोरण आणता येईल. हा डाव आपण बहुजन राजकारण्यांच्या ऐतिहासिक परंपरेत फुले, शाहू, आंबेडकर यांनी समाजाचे वस्तुनिष्ठ अध्ययन आणि आकडेवारीवर आधारित सुधारणा यावर भर दिला होता. या परंपरेचा पुढचा टप्पा म्हणून जातनिहाय जनगणना अपरिहार्य आहे. यूजीसी समता विधेयक तत्काळ लागू करून उच्च शिक्षण संस्थेमध्ये सामाजिक न्यायाची संस्थात्मक अंमलबजावणी करण्यात यावी. बहुजन राजकारणाचा इतिहास हा ज्ञानसत्तेच्या लोकशाहीकरणाचा संघर्ष आहे. सत्यशोधक समाज, दलित, साहित्य, ओबीसी, बौद्धिक चळवळ ही सर्व ज्ञानाच्या क्षेत्रातील वर्चस्व म्हणून यांची प्रतिक्रिया होती. यूजीसी समता विधेयक हे या ऐतिहासिक संघर्षाचे संस्थापक रूप आहे. हे लागू न झाल्यास शिक्षणातील जातीय क्षमता राज्यसंस्थेच्या छायेत पुनरुत्पादित होत राहील. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14, 15, 16 आणि 21 मध्ये समानता, भेदभाव, विरोध आणि सन्मानानं जगण्याचा अधिकार स्पष्टपणे नमूद आहे. उच्च शिक्षणात समता सुनिश्चित करणं हे राज्यसत्तेची घटनात्मक जबाबदारी असून हे एक अंमलबजावणी करण्याचे साधन आहे. तेलंगणा राज्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळा विटंबना प्रकरणी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. यांनी समाजात समता विचारावर आधारित व्यापक प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवण्यात यावेत. महात्मा फुले हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्व नसून भारतीय आधुनिकतेचे आणि बहुजन मुक्तीचे वैचारिक परंपरेचे प्रतीक आहेत. त्यांच्या प्रतीकावर हल्ला करणं म्हणजे ज्ञान आणि सामाजिक समतेच्या परंपरेवर हल्ला करणं होय. अशा घटना जातीय वर्चस्वादी मानसिकतेतून घडत असतात. लोकशाहीच्या मूल्यांसाठी गंभीर अशा स्वरूपाचा हा धोका आहे. राज्यसत्तेचे एक मूलभूत कार्य म्हणजे सामाजिक सलोखा, घटनात्मक मूल्य आणि महापुरुषांच्या वारसाचे संरक्षण करणे. अनुच्छेद 51 मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि सुधारण्याची भावना विकसित करण्याची नागरिकांची आणि राज्याची जबाबदारी आहे. अशा विटंबनात्मक रस्त्यावर कथवी कठोर कारवाई करणे ही केवळ कायदेशीर नव्हे तर घटनात्मक कर्तव्य सुद्धा आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालय, प्रशासकीय संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रात फुले, आंबेडकर, संविधान, समता विचारावर आधारित प्रबोधनात्मक उपक्रम राबवणं ही दीर्घकालीन सामाजिक स्थैर्यासाठी आवश्यक प्रक्रिया आहे.
वरील तीनही प्रकारच्या मागण्या या स्वतंत्र प्रशासकीय मुद्दा नसून भारतीय समाज रचनेच्या मूलभूत पुनर्रचनेशी निगडीत आहेत. जातनिहाय जनगणना सामाजिक प्रस्तावाची ज्ञान देते, UGC समता विधेयक ज्ञान देते, लोकशाहीकरण करते आणि फुले विचारांचे संरक्षण समाजाला समितीच्या दिशेनं वैचारिकदृष्ट्या पुनर्रचित करते. जात सत्ता, ज्ञान आणि राजसत्ता यांचे संबंध लोकशाही पद्धतीनं पुनर्स्थापित करणं ही भारतीय संविधानाची मूलभूत अभिप्रेत दिशा आहे. काय प्रमुख मागण्या होतात, काय विषय होतात, काय सांगता? गोविंदराम सिंह ओबीसी नेता. आज जे निवेदन देण्याचं मागचं एक कारण आहे, या देशामध्ये ओबीसी नावाचा मोठा वर्ग आहे. आत्ताच आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे, काळी माळी कोळी कोळी हे सगळे जात छोटे छोटे जे आहेत त्या जातीमुळेच हे भारत घडत आहे. त्यांच्या अंगावर वस्त्र जे असतील ते ओबीसीमुळेच आहे. त्यांच्या जे काही काम चालतं आहे, सगळं व्यवहार चालतो आहे, गाड्यात बसतात, ते सगळं ते कामगार वर्ग करतात. तो कामगार वर्ग म्हणजेच ओबीसी वर्ग आहे. आणि हे ओबीसी वर्ग या देशात समता प्रसाद म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी समतेवर आधारित संविधान निर्माण केले. ते संविधानाला डावळून त्या जातीची ओबीसी जातनिहाय ज्यांना जाणून टाळली जाते. स्वातंत्र्याचं देवत असं वचन होतं, पण स्वातंत्र्य म्हणून 77 वर्ष झालं ओबीसी अजून उपेक्षित आहे या देशामध्ये. आणि 60% ओबीसी उपेक्षित आहे, तर देश महान कसा होऊ शकतो? त्यात ओबीसीला शिक्षणाचे दारे बंद आहेत, आजही बंद आहेत. आणि UGC जी आता प्रश्न मांडला की शिक्षणामध्ये समता यावी, त्याचा विरोध कोण करतात? ते प्रस्थापित हिंदू म्हणणारे लोक विरोध करत आहेत. म्हणजे हिंदू म्हणून भोंदून आमचे मतं घेतले आणि हिंदू म्हणून आम्हाला शिक्षणाला विरोध करतात, त्यांचा निषेध म्हणून. तसेच महात्मा फुले हे ज्यामुळे शिक्षण विद्या शिकले, उच्चवर्णातले स्त्रियासुद्धा शिकले, सगळ्याला समता मिळाली, शिक्षणाचे दारं खुलली, त्या महापुरुषाची विटंबना ह्या देशात होते. याचा निषेध करण्यासाठी ही ओबीसी संघटना आज कलेक्टर ऑफिसला निवेदन देत आहे. जर शासन ऐकत नसेल तर ओबीसी रस्त्यावर तीव्र आंदोलन करून यांचं सरकार हाणून पाडल्याशिवाय भविष्यात राहणार नाही, असं ओबीसीनं ठरवलेलं आहे. त्यासाठी सर आज ओबीसीच्या संदर्भात निवेदन दिलेले, काय म्हणणं आहे आपलं? भारतीय पिछडा ओबीसी संघटनेच्या वतीनं आता माचनवार सरांनी सांगितलेले जे 3 मुद्दे आहेत, या निवेदनामध्ये जिल्हा अधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन करीत आहोत. पहिल्यांदा स्वातंत्र्याला 77 वर्ष झाली आणि ओबीसी या देशाचा ओबीसी हा या देशाचं वैभव आहे. हे दिसते ते वैभव ओबीसीने उभा केले. पहिल्यांदा मडकं तयार कोणं केलं, चिरा कोणं फोडला, किल्ल्याचा दगड कोणं फोडला, नांगोर कोणं तयार केला, वकर कोणं तयार केल्या, दाड्या कोणं केल्या, कपडे कोणं शिवले, विणले कोणं, जोडे तयार कोणं केले, या देशाचं दिसणारं वैभव या ओबीसीने का केलेलं आहे. परंतु ओबीसीची जातनिहाय जनगणना होत नाही. जनावरांची जनगणना होते या देशात 22 वेळा, परंतु आमच्या माणसांची होत नाही. कारण ओबीसी जागा होऊ नये हे षडयंत्र आहे. म्हणून यावेळेस ओबीसी गप्प बसणार नाही. ओबीसीचा कॉलम असेल तरच आम्ही या जनगणनेमध्ये सामील होऊ, नसेल तर याचा निषेध करू, विरोध करू. यासाठी हे निवेदन आहे. आणि UGCचा जो मुद्दा आहे त्या विधेयकाला आमचा पाठिंबा आहे. ओबीसी संघटना त्या बाजूनं असणार आहे. जे सर्वोच्च न्यायालयाने स्टे देण्याचं कारण काय होतं? समता प्रस्थापित होत असताना संविधानाचं रक्षण करणारी सर्वोच्च न्यायालय त्यांना समता समजली नाही का? तुमच्या सर्वोच्च शिक्षणामधली UGCमधली समता समजली नाही सुप्रीम कोर्टाला? म्हणजे हे कमाल आहे, विचार करण्यासारखी बाब आहे. आणि परवा संगारेड्डी तेलापूर भागात जो महात्मा फुलेंचा थोर समाज सुधारक यांचा पुतळा आहे, आम्ही परवा तिथे जाऊन आलो. 13 तारखेला पुष्पहार अर्पण करून निवेदन करून पोलीस स्टेशन आणि संगारेड्डीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन देऊन निषेध केला. सर आजपर्यंत तिथे कोणालाही जाऊ दिलं नाही. 2 गटावर गुन्हे दाखल केलेत, पण पहिल्यांदा आम्हाला संधी मिळाली हार टाकून पुष्पहार टाकून अभिवादन करण्याची. हे जाणून बुजून षडयंत्र, हे अमानवी नव्हत, हे षडयंत्र करणारे. कारण तेलंगणामध्ये निवडणुका होत्या आणि महाराष्ट्रात 12 जिल्हा परिषदच्या निवडणुका होत्या. त्या सर्कलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एका बाजूला आहे आणि थोर समाज सुधारक राष्ट्रपित्यांचा पुतळा आहे महात्मा फुलेंचा. त्या महात्मा फुलेंच्या पुतळ्याला येऊन समाजकंटक हलवून पाडायचा प्रयत्न करतात. हे
हे राजकारण्यांनी ठरवून केलेलं षडयंत्र आहे यांना मताची पेटी भरण्यासाठी. जसं हिंदू म्हणून मताची पेटी भरायची आणि UGCचं विधेयक समता आलं की भोंदू आमची गार खंदायची, हे आता सगळ्या आमच्या OBC बांधवांनी ओळखलं पाहिजे. याच ठिकाणी आम्ही हे निवेदन करतो. धन्यवाद. सर, आज जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यात आलेले आहे. काय मागणी होती, काय सांगा? आज भारतीय पिछडा सूचित संघटन एकूण महाराष्ट्रातल्या 20 जिल्ह्यामध्ये आम्ही आज भारताचे राष्ट्रपती महोदयांना आम्ही निवेदन देत आहोत. त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की भारताची जी जनगणना होत आहे 26 आणि 27मध्ये, त्याचं जे नोटिफिकेशन निघालेलं आहे की OBC शिवाय म्हणजे वगळून जातीची जनगणना करणार नाही हे सरकार. म्हणून आम्ही भूमिका घेतलेली आहे की जर या सरकारनं या घरगणतीमध्ये जर OBCची जातीय जनगणना नाही केली तर सगळा OBC समाज यापुढे या जनगणनेमध्ये सहभागी होणार नाही. म्हणून आमची भूमिका अशी आहे की सरकारने OBCची जातीय जनगणना पहिल्या टप्प्यापासून करावी, हे या निवेदनामध्ये भूमिका आहे. दुसरी आहे की 2000च्या या कालच्या 25ला मध्ये UGCमध्ये असणारं समता विधेयक आलेलं होतं. ते समता विधेयक या देशातल्या सुप्रीम कोर्टानं नाकारले, म्हणजे त्याच्यावर स्टे दिलेला. खरं म्हणजे त्याच्यातले सगळे ओपन, स्वर्ण, SC, ST, OBC सगळेच लोक होते. पण यापूर्वी 2012च्या विधेयकामध्ये SC, STला तर ऑलरेडी संरक्षण दिलेलं आहे, पण OBCला संरक्षण या नंतरच्या 2025च्या कायद्यानं दिलं असताना इथल्या स्वर्णांनी जाणून बुजून आमच्या OBC वर्गांना टाळवण्यासाठी हा विरोधक या UGC समता विरोधात या विधेयकाला विरोध केला आणि सुप्रीम कोर्टात जाऊन चॅलेंज केलेला आहे. म्हणून आमची राष्ट्रपतीकडे ही भूमिका आहे की हे जे सगळ्या गोष्टी आहेत या समतेसाठी आहेत, या देशात समता नांदावी यासाठी या सगळ्या गोष्टी असल्यामुळं आम्ही या समता विधेयकाला सपोर्ट करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आणि नांदेडमध्ये भारतीय पिछडा सूचित संघटना आणि OBC समन्वय समितीच्या मार्फत हे निवेदन देत आहे. तिसरा जो मुद्दा आमचा या निवेदनात आहे, तेलंगणा स्टेटमध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याची नासधूस करण्यासाठी तिथल्या विध्वंसक लोकांनी भूमिका घेतली आणि म्हणून अशा प्रकारची पुढं कृती या देशातल्या सरकारने होणार नाही. महात्मा फुले काही एक व्यक्ती म्हणून नाहीत. महात्मा फुले हा विचार आहे, समतेचा, मानवतेचा विचार आहे आणि अशा ह्या मानवतेच्या प्रतीकाला जाणून बुजून फेटाळण्याचं काम या देशातली अमानवीय व्यवस्था करत आहे, त्याचे व्यक्ती करत आहेत. म्हणून याकडं सरकारनं लक्ष द्यावं आणि गांभीर्यानं या अशा गोष्टी पुन्हा घडणार नाहीत या देशामध्ये, यासाठी हे आम्ही या निवेदनाच्या मार्फत राष्ट्रपती महोदयांना विनंती करणार आहोत. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.